राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी पैठण शहरासह तालुक्यात पसरताच संपूर्ण तालुका शोकाकुळ झाला होता। पैठण शहरासह तालुक्यातील व्यापाऱ्यांनी दिवसभर दुकाने बंद ठेवून दादांना सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार सुरू असताना बातमी कळताच सर्व पक्षातील उमेदवारांनी तात्काळ प्रचार थांबवून दादांना श्रद्धांजली वाहिली। अजितदादा पवार यांचे पैठण तालुक्यावर विशेष प्रेम होते। पैठण आपेगाव विकास प्राधिकरणाला 300 कोटी रुपये निधी मंजूर केला होता। या निधीच्या माध्यमातून पैठण शहर व आपेगावचा कायापालट झाला। गोदावरी नदीवरील चनकवाडी ते आपेगाव बंधारा, आपेगाव ते हिरडपुरी बंधाऱ्याला मंजुरी व निधी देऊन पूर्ण केला। आज रोजी या दोन्ही बंधाऱ्यांमुळे हजारो हेक्टर शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला। लोकनेता, शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून अजितदादा पवार यांची पैठण तालुक्यात ओळख झाली होती। बुधवारी सकाळी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांचे निधन झाल्याचे वृत्त तालुक्यात पसरताच संपूर्ण तालुका सुन्न झाला। पैठण तालुक्यातील पैठण शहर, भिडकीन, विहामांडवा, आडूळ, पाचोड जिल्हा परिषद गटातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून दादांना भावपूर्ण सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।